नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय इतिहास, इयत्ता 10वी, धडा 9वा, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन। तर मित्रांनो, आपण ह्या धड्याला वाचायला आता आणि समजायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिले आपण याचे पॉईंट्स वाचून घेऊया, काय काय आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे। इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन। जतन म्हणजे मित्रांनो, त्यांना जपून ठेवणे किंवा त्यांचे संगोपन करणे किंवा त्यांना त्यांचं बोलतात ना की काही इजा होऊ नये किंवा ते टिकून राहावे ह्यासाठी काही प्रयत्न करणे। काही नावाजलेली संग्रहालये आणि ग्रंथालये आणि अभिलेखागार आणि कोशवाङ्मय। तर मित्रांनो, आता धड्याला सुरुवात करूया। अनेक इतिहासकारांनी केलेले अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने होय आणि त्या साधनांच्या आधारे लिहिलेले गेलेले ग्रंथ अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन, जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज, ग्रंथ, पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालये, त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालये करतात। लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन, नियतकालिके आणि इतर प्रकाशने सुद्धा प्रसिद्ध केली जातात। म्हणजे मित्रांनो, म्हणजे उदाहरणार्थ समजा काही जे अभिलेखागार असतात त्यांना काही माहिती द्यायची असेल कुठल्या गोष्टींसाठी, म्हणजे अभिलेखागारे आणि ग्रंथालय। तर मित्रांनो, काही आपल्या ज्या पुरातत्व वस्तू असतात किंवा काही असे दस्तऐवज असतात, ग्रंथ असतात, त्यांची माहिती, ह्यांचे जे संशोधन असते त्यांची ते नियतकालिके काढतात, म्हणजे एक प्रकारची इन्फॉर्मेशनची पुस्तिका काढतात। त्यामुळे लोकांना अधिक उत्तम प्रकारे त्या गोष्टी समजाव्यात म्हणून त्या गोष्टी अधिक उत्तम प्रकारे त्यांना समजाव्यात म्हणून जे दस्तऐवज, पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात, ते संग्रहालय आणि अभिलेखागारांमध्ये जतन केले जातात। संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात। ग्रंथालय आणि ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करतात। इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन। इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे, हस्तलिखिते, जुने ग्रंथ, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात। त्या कामांसाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते। योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात मित्रांनो। म्हणजे आपले प्रशिक्षण योग्य प्रमाणे झाले तरच या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात। मौखिक साधने। लोकपरंपरेतील गीते, कहाण्या इत्यादींचे संकलन करणे, संकलित साहित्याचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे, अन्वयार्थ लावणे, संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे। उपयुक्त प्रशिक्षण। 1. समाजशास्त्र, 2. सामाजिक मानवशास्त्र, 3. मिथके आणि भाषाशास्त्र, 4. ग्रंथालय व्यवस्थापन, 5. इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती, 6. संशोधनपर लेखन। लिखित साधने। ताम्रपट, दरबारी दप्तरे, खाजगी पत्रे आणि दैनंदिनी, ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचे संकलन, संपादन करणे। ताम्रपट म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल, जे दगडावर कोरलेले इन्फॉर्मेशन असते त्याला ताम्रपट असे म्हणतात। दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे। म्हणजे मित्रांनो, जे दस्तऐवज असतात त्यांना टिकवून राहण्यासाठी आणि मित्रांनो जतन करण्यासाठी काही रासायनिक प्रक्रिया सुद्धा केली जाते, ती करणे खूप आवश्यक असते, नाहीतर मित्रांनो त्या दस्तऐवजांना हानी होऊ शकते। दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे, निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे आणि संपादित साहित्य आणि संशोधनांचे निष्कर्ष प्रकाशित करणे। उपयुक्त प्रशिक्षण। 1. ब्राह्मी, मोडी, पर्शियन यांसारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान। 2. इतिहासकालीन समाजरचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राज्यसत्ता, शासन व्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान। 3. विविध चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान। 4. कागदांचे प्रकार, शाई आणि रंग यांचे ज्ञान।
5. कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपांविषयीची माहिती. 6. दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन करण्यासाठीच्या आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायने यांची माहिती. संग्रहालयांच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान. 8. संशोधनपर लेखन. भौतिक साधने, पुरावस्तूंचे संकलन, कालखंड आणि प्रकार यांनुसार वर्गीकरण करणे, सूची तयार करणे, पुरावस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे, निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शन करणे, प्रतिकृती प्रदर्शित करणे, पुरावस्तूंसंबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे, वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष, जीवाश्म यांचे वर्गीकरण करणे, सूची तयार करणे, निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. उपयुक्त प्रशिक्षण. 1. पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय. पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेला दगड, खनिजे, धातू, चिकणमाती यांसारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्रोत, त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचे ज्ञान, पुरावस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती. विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान, पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचे कौशल्य. 6. संग्रहालयांच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान आणि संशोधनपर लेखन. काही नावाजलेली संग्रहालय. मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतूनच संग्रहालयांची कल्पना उदयाला आली. लुव्र संग्रहालय, फ्रान्स. पॅरिस शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लुव्र संग्रहालयामध्ये प्रथम प्रदर्शित केले गेले. त्यामध्येच लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेले मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. तर मित्रांनो, हे ते चित्र आहे जे त्यांनी रेखाटलेलं होतं. लिओनार्दो द विंची फ्रान्सच्या 16व्या शतकात होऊन गेलेला राजा, पहिला फ्रान्सचा त्याचा पदरी गेलेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता. नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमध्ये लुव्र संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला. सध्या या संग्रहालयामध्ये अश्मयुगीन ते आधुनिक काळातील 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत. ब्रिटिश संग्रहालय, इंग्लंड. लंडन शहरामध्ये असलेले ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. सर हॅन्स स्लोअन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने आपल्या संग्रहालयातील सुमारे 71,000 वस्तू लंडनचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या. त्यामध्ये अनेक ग्रंथ, चित्रे, वनस्पतींचे नमुने इत्यादींचा समावेश होता. पुढे इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष यांमुळेच ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली. आज मितीला या संग्रहालयात सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत. भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश यामध्ये आहे. ब्रिटिश संग्रहालय, इंग्लंड. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झाले. इथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म, खनिजे, दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत. तर मित्रांनो, हे आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. भारतातील संग्रहालय. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल
या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये स्थापन झाले. चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय, तर इसवी सन 1949 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची नॅशनल म्युझियमची स्थापना झाली. आज मितीला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालय आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये असतात. काही संग्रहालये विद्यापीठांशी संलग्न असतात. अशा संग्रहालयांतर्फे संग्रहालयशास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. संग्रहालयशास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे: 1. राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली. 2. महाराज सयाजीराव विद्यापीठ बडोदरा. 3. कोलकाता विद्यापीठ कोलकाता आणि 4. बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी. 5. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगढ. जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 1905 च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले. इसवी सन 1998 मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आले. हे आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयामध्ये कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गामध्ये विभागलेल्या सुमारे 50,000 पुरातत्व संग्रहित केलेल्या आहेत. 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. ग्रंथालये आणि अभिलेखागार. ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. ग्रंथालयशास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे. ग्रंथाचे संकलन यांचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात आणि यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे. तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व सुमारे 500 शतक ते इसवी सन 5वे शतक मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याच्या सम्राट असुरबानिपाल यांचे ग्रंथालय इसवी सन पूर्व 7वे शतक आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय इसवी सन 4थे शतक ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालये होती असे समजले जाते. तमिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या-17व्या शतकातील नायक राजाच्या काळामध्ये बांधले गेले. इसवी सन 1675 मध्ये व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. व्यंकोजी राजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. यामध्ये सरफोजी राजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. या ग्रंथालयाच्या संग्रहामध्ये सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. भारतातील अनेक ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालय हे विशेष नोंद घेण्यासारखे आहेत. यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी आणि हैदराबादमधील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी इत्यादी ग्रंथालयाचा समावेश होतो. अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग आहे आणि महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे यांच्या सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे अभिलेखागारांच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची असतात.
अभिलेखागारांच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची असतात. त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. संगणकीय प्रणालीच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. इसवी सन 1911 मध्ये ते दिल्लीमध्ये आणले गेले. इसवी सन 1998 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर केले. ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले खाते आहे. इसवी सन 1748 पासूनच कागदपत्रे इथे क्रमवार लावून ठेवली आहेत. त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश आहे. या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक, प्राच्य, विद्याविषयक, हस्तलेखिके आणि खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारांमध्ये केलेली आहेत. कुठले मित्रांनो? सार्वजनिक, प्राच्य, विद्याविषयक, हस्तलिखिते आणि खाजगी. त्याअखेरीस भारतातील प्रत्येक राज्य शासनाची स्वतंत्र अभिलेखागार आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर येथे आहेत. पुणे अभिलेखागारामध्ये मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. त्याला पेशवे दप्तर असे म्हणतात. कोशवाङ्मय. कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह. विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश. उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्याच्या उपलब्धीची सोय हे त्याचे उद्दिष्ट होय. कोशाची आवश्यकता. कोशामुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोहोचवले जाते. त्यांची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा केला जातो. वाचकाला त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळते. जे अभ्यासक संशोधक असतात त्यांच्यासाठी ज्ञानाचा पूर्ण संग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात. कोशवाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असून समाजाची बौद्धिक वा सांस्कृतिक गरज ज्या प्रकारची असेल त्या प्रकारच्या कोशवाङ्मयाची निर्मिती त्या समाजात होते. कोशातील माहितीच्या मांडणीकरता अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावतता या गोष्टी आवश्यक असतात. अद्ययावतता राखण्यासाठी ठराविक काळाने कोशांच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढाव्या लागतात. कोशरचना करताना आकारविल्हे आणि विषयावर अशा 2 पद्धती ढोबळ मनाने वापरतात. हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कोशाच्या शेवटी सूची दिलेली असते तर वाचकाची उत्तम सोय होते. वरील प्रकारची कोशरचना एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते. कोशवाङ्मयातील लेखन करत असताना विविध विषयांमधील तज्ज्ञांची गरज भासते. कोशाचे प्रकार. तर कोशाचे प्रकार सर्वसाधारणपणे 4 विभागामध्ये वर्गीकरण करता येते. शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश्य वाङ्मय, सूची वाङ्मय. शब्दकोश या शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते. शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार म्हणजे सर्वसंग्राहक विशिष्ट शब्दकोश, परिभाषाकोश, व्युत्पत्तिकोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्यप्रचार संग्रह कोश इत्यादी. विश्वकोशाचे 2 भाग पडतात. सर्वसंग्राहक उदाहरणार्थ एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश इत्यादी. विशिष्ट विषयावर कोश हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेला कोश असतात. उदाहरणार्थ भारतीय संस्कृती कोश, व्यायामज्ञानकोश इत्यादी. कोश दृश्य वाङ्मय. यामध्ये एखाद्या विषयाची
समग्र मांडणी केली असते. यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून घेऊन ग्रंथ निर्मिती करतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवन खंड 1-2, शहर पुणे खंड 1-2, इयरबुक मनोरमा, टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडिया. सूची वाङ्मय. ग्रंथाच्या अखेरीस दिलेले या ग्रंथातील व्यक्ती, विषय, स्थळे व ग्रंथ यांची यादी, शब्द यांच्या याद्यांना सूची म्हणतात. सूची सहसा 11 आकारविल्ले असते. ती त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी असते. उदाहरणार्थ मराठी नियतकालिकांची दाते यांनी सिद्ध केलेली सूची. कोश आणि इतिहास. इतिहास विषयामध्ये आणि कोशामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. हा या दोघांमधला समान धागा आहे. प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगळे असतात, कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतात. स्वराष्ट्राची ध्येय, धोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. तत्त्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशावर पडतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे करता येतो. उदाहरणार्थ महादेवशास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश. जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोश रचनेची एक प्रेरणा असते. कोश रचनेची एक प्रेरणा असते. ज्ञानार्जन या ज्ञानप्रसार यांस एक जीवनश्रद्धा मानून यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपामध्ये प्रयत्न केले जातात. म्हणूनच कोश म्हणजे समाजाचे मानचिन्हच समजले जाते. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांच्या प्रातिनिधिक आविष्कार कोरचनेत बघायला मिळतो. इतिहास विषयाशी संबंधित कोश. इतिहास या विषयामधील कोश परंपरा समृद्ध आहे. रघुनाथ भास्कर गोडबोले यांच्या भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा आद्य कोश होय. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशामध्ये ऐतिहासिक कोशामध्ये प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे. या कोशामध्ये भारतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचा धर्म, त्यांचे देश व राजधान्या, तसेच त्या देशांमधील नद्या व पर्वत इत्यादिकांसहित जो इतिहास जो यात दिला आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशा हे 23 खंड आहेत. मराठी माणसांना बहुश्रुत करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावे ही केतकरांची ज्ञानकोश रचनेमागील भूमिका होती. या खंडामधून त्यांनी व्यापक इतिहासाची मांडणी केली आहे. या पुढचा महत्त्वाचा कोश म्हणजे भारतवर्षीय चरित्रकोश होय. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चित्रकोश मंडळाची स्थापना करून तिच्यातर्फे भारतवर्षीय प्राचीन चित्रकोश, भारतवर्षीय मध्ययुगीन चित्रकोश आणि भारतीय अर्वाचीन चित्रकोश असे 3 चरित्रकोश संपादून प्रसिद्ध केले. या कोशांची कल्पना यावी म्हणूनच प्राचीन चरित्रकोशातील नोंदी बघता येतील. या कोशामध्ये श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देश व्यक्तींची माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, स्थळकोश. इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे. विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भामध्ये माहिती देणारे कोश आहेत. महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी 14वे शतक या ग्रंथामध्ये महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या गावी गेले त्या गावची तपशीलवार नोंद आहे. तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथातून येते. लीळाचरित्रातील विविध घटना केव्हा, कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने घडल्यात हेही स्थापपोथीकार सांगतात. त्यामुळेच श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रलेखनासाठी हा उत्तम संदर्भ ग्रंथ आहे. प्राचीन भारतीय स्थलकोश.
सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केली आहे. वैद्यकीय साहित्य, कौटिल्यन अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, तसेच फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चीनी साहित्य यांमधील भौगोलिक स्थळांची माहिती कोशामध्ये दिलेली आहे. मित्रांनो, विश्वकोश. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली. जगभरातील ज्ञान सार रूपाने या कोशांमध्ये आणले आहे. इतिहास विषयाची निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी यामध्ये आहेत. भारतीय संस्कृती कोश. महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादक तत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले आहेत. या कोशांमध्ये आसेतू, हिमालय अशा भारताचा इतिहास आणि भूगोल, भिन्न भाषक लोक यांनी घडवलेला इतिहास, सण, उत्सव, सांस्कृतिक बाबी यांची दखल घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, संज्ञाकोश. इतिहासातील संज्ञा वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासामध्ये तयार करतात. अभ्यासकांना त्याचा उपयोग होतो. इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमांना किंवा अभ्यासकांना कोश रचनेच्या कामामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणे आवश्यक असते. प्रत्येक विषयाला इतिहास असतो. इतिहासाचे अभ्यासक कोशाच्या अभ्यासातूनच घटना कोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात. या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानंतर तुमच्याही हेही लक्षात आले असेल की इतिहास या विषयात प्रावीण्य संपादन केले तर अनेक क्षेत्रांमधील व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भविष्यात कार्यक्षेत्र निवडता येईल. तर मित्रांनो, या धड्याचं वाचन तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये लिहून पाठवा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला मित्रांनो हा ऐतिहासिक ठेव्यांचे जतन 9वा धडा कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये लिहून पाठवा. आणि मित्रांनो, भेटूया आपण ह्या धड्याचा स्वाध्याय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय. काळजी घ्या.